हॅलो नमस्कार, मी काजल तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर कुठे जायचं म्हणलं तर पहिल्यांदा तेल तर टाकावं लागतं. तर पहिल्यांदा आम्ही पेट्रोल वगैरे टाकल्यानंतर खायला वगैरे घेतलं. तर कुठे चाललं होतं हे पहिल्यांदा सांगते. ह्यांचे भाऊ आहेत ना, सख्खी चुलत भाऊ, तर त्यांचा एक्सिडेंट झाला होता. तर त्यांनाच बघायला आम्ही चाललो. तर बघा किती लवकर निघलो होतं, तरी पण यायला आम्हाला उशीरच झाला होता. तर माघारी जाणं काही होणार नव्हतं आणि आम्ही खूप जवळ आलो होतं. घराच्या मागचा हे आहे ना कॅनल, तिथं आम्ही आलो होतो. तर बघितलं वगैरे. तर सकाळ सकाळी बघा सोनू चुली पुढे बसली होती. माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. तिची आंघोळ मी नंतर ना. तर कुठं आले तुम्हाला समजलंच असेल, मागचं बॅकग्राऊंड दिसतंय, माझा अवतार दिसतोय. तर आम्ही इकडं आलो आहे गावाला म्हणजे जवळच आहे, आम्ही लय लांब नाही, पण घरी आलो आहे, सासरी आले मी. तर बघा सोनूला पाणी ठेवले आंघोळीला. मी केले, वाटत नसेल मी केल्यासारखी, पण मी केली आंघोळ केली, स्वयंपाक वगैरे झाला, भांडी घासली, कपडे धुतले. आता जेवलेले डबल भांडी घासायची पडते ती. तर म्हटलं सोनूला आंघोळ काय घातली नव्हती सकाळी, तर आता तिला आंघोळीला पाणी ठेवलंय. आणि इथं आलं का तिचा खेळ सुरूच होता बघा. कोंबड्या ही वराडतात त्या. तर झाडं इतकी सगळी वाळून गेली ती का नाही की बाजूच काहीच नाही राहिलेलं, या पानच नाहीत त्याला राहिली. कारण तर मी असते ना तर मी पाणी तरी घातलं असतं. पण आता काय झालंय, मी नाही या तर झाडाची वाट लागली. कारण पाणी नसतंच, धुण्याचं ही असं घातलं तर वाय चालू केलं तरच. धूर झालाय, डोळं पण हे झालं. तर आंघोळ केली पण तोंडाला काही हे करत बसली नाही. सोनूची माझी सगळ्यांची कपडे धुवून टाकले ते, आता फक्त त्याच्या अंगातली राहिली ते. काय झालंय अवतार सगळ्या घरादारात. तर इथं आलं होतं रात्री थोडा वेळ, फक्त लाईट लावली, बाकी काहीच नव्हतं केलं. आताच म्हणलं झाडून घेते, लय दुर्वाळा झालाय, झाडून घेते, पुसून घेते. आपलं स्वामी महाराज इकडे येतं, सगळं खाली पडलंय वाऱ्याने, मध्ये वारं सुटलेलं ते, धूळ पण झाली. तर ह्याला पुसून घेते. मध्ये आलेलं तेव्हा 1 महिना झाला असेल, तेव्हा पुसून घेतलेलं, झाडून घेतलेलं, पण आता डबल घाण झाले. आणि दारात तर बघा काय होतं आणि काय झालंय. लयच बेकार, माणूस नसेल रात्र सगळी काया पालटच होती म्हणते ते ना. मी असते तर एवढं कधीच झालं नसतं, आणि मला आवडत पण नाही मेन गोष्ट. इकडं पण बघा उंबराचं झाड पण असं वाळून गेल्यासारखंच झालंय. ह्याला आहे थोडं तरी पाणी, म्हणजे पानं पण उंबराचं बघा. हे बघा असं वाटते वाळूनच गेला. त्याला पानं फुटतीत का नाही फुटत काय माहिती. बारीक बारीक जी मोहर आला ते सुकलाय सगळं. पपईचं झाड पण वाळून गेलं. पप्पांचं ठेव जा. इतकं मस्त आले होते पपई, पण सुकून जायला लागली. टाकीत पाणी आहे का नाही काय माहिती, मोकळीच आहे. सगळा पैसाच वेस्ट घालवतच वाटायला लागलं. टाकी घेतली, बाथरूम बांधलं, लगेच आम्ही गेलो. हे पण झाड बघा काहीच नाही राहिलेलं. गुलाबाचं पण झाड जळून गेलं. हे फक्त झाड आहे थोडंसं, पण इतकं पण नाही. गुलाबाचं हे सगळं जळून गेले ते. मी होतं तेव्हा असं काहीच नव्हतं, एक कांग्रेस पण असं उगवलं नसायचं किंवा पाला पण पडलेला नसायचा. आणि आता याची अवस्था बघू शकता. हे बाहेर आहे, जे माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांनी तर ही झाड बघितलं असेल. मी लावलं होतं तर असलं मस्त आलं होतं, पण काय झालं.
झालंय हे चल ठेव नको काय पण घेऊ ते चल बाहेर मी तर मोटर घेतली ती अजून काढली पण नाही व्यवस्थित दिसत नाही अजून काढली पण नाही इतके सुंदर सुंदर साड्या अशाच वरती ठेवून गेले मी त्याला पण धुवून टाकते हे घर खूप म्हणजे खूप आवडतं आम्हाला लय आवडतं पण काय करायचं काही काही गोष्टी आवडून पण सोडाव्या लागतात असं झालंय चला मला केस विचारायचे ते चला तर घेते जराशी पुसून बिसून पंख्यावरती पण भरपूर घालून बसले माती आली मुंग्या आल्या त्याला काळ्या मुंग्या आल्या त्यामुळे त्यांनी अशी माती सगळी उकरली आहे म्हणजे वारुळ बनवतात ते काय काय माहिती घरात चला राहू दे की आता तिथं थोडी काय तिथं लावून पण दरवाजातच येते ना तर कामं ही आवरली तिकडचं पुसून वगैरे घेतलं मी जेवण वगैरे झालं आणि सोनू झोपली बघा झोपवलंय मी तिला तर तिकडचं पण झाडून घेतलं पुसून घेतलं सगळं व्यवस्थित ठेवलं तर जाणार आहे आम्ही तर बघू आता जाते का सकाळी जायला भेटते मला इथं आलं खरंच अवतारच चेंज होतो पहिलं इथं राहिली पण लयच फरक वाटतो तर चला तुम्हाला आता कसं वाटतं दाखवते म्हणजे कपाट वगैरे झाडलं नाही मला आतमध्ये बसायचं तर टी व्ही बघत पण काय कर लाईटच नाही चप्पल कुठे गेले लाईट नाही आणि फोनमध्ये पण चार्जिंग थोडं राहिलंय कोंबड्या वरड्यातच राहणार आहे ते आता इकडे आल्यानंतर ना फ्रेश वाटतं तिकडे नाही वाटत तर बघा भरपूर धुरळा होता आता नाही धुरळा हाय बघा तिथं जागीच आहे बहुतेक बाळा लवकर या सारखं पाण्याशिवाय खेळच नाही ना खेळ पाण्याशिवाय काय हाय करतीया मला उलट बोल तर चला असू देत तर व्हिडिओ काढायला गेले तोपर्यंत इथलं खालचं मामा आला मग त्यांच्यासंग बोलत बसले बघा विणी घातले जागर विणी तर सेम ते सापासारखंच दिसायला लागले मला तर चला आता व्हिडिओचा एंड करते इथं कारण लाईट नाहीच बघू आता संध्याकाळी जाऊ आम्ही कसं होते कसं नाही तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि आता तुम्ही ह्याच्यावर मला कमेंट करणारच की तू म्हटले होते की सासरी जाणार नाही आहे म्हणून असं तसं पण व्हिडिओमध्ये असं पण म्हटले होते की आत्ता आम्ही राहायला नाही जाणार जसं की तुम्ही म्हणता कायम तिकडेच राहणार का इकडे नाही येणार का तर असं कायम तिकडे थोडी राहणार आहे घर आमचं इथे तर आम्ही इथे येणार पण आम्हाला सध्या इथे राहायला नाही येणार असं म्हणतो ते म्हणजे काय अडचण काय कारण काय काम असेल तर यावंच लागणार आहे आम्हाला ते काही कुठं चुकतच नाही तर आता कारणच होतं यांचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे माझे चुलत दीर सख्खे चुलत दीर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता तर लाईव्हला बोलले असेल मी तुम्हाला तर माहीत आहे तर त्यांना बघायला आलो होतो आम्ही रात्री आलो पण थोडा उशीर झाला आम्हाला यायला आता तुम्हाला तर बघितले तुम्ही स्टार्टिंगला किती अंधार पडला तर माघारी जाणं काही शक्य नव्हतं म्हणून राहिलो आणि सकाळी आज त्यांना लवकर जायचं होतं म्हणूनसाठी ते लवकर गेलं म्हटलं की मग थांबा तुम्ही आणि आम्हाला म्हणजे सासरे सोडायला होतं पण ते पण कामावरती गेलेत मग आता आम्ही जाणार कसं असं कोडं पडले पण बघू आता कसं ना कसं ॲडजस्ट करावं लागणार आहे तर अशा कमेंट करू नका की परत आणखी तुम्ही म्हणणारच मला माहिती आहे कमेंट करणाराला काय काय एक शब्द धरून बसतात की तू म्हटलेले नाही जाणार आणि कशाला गेले तर कारण होतं सुख दुःख सगळ्यांचे यायलाच लागतं एकमेकांच्या कारण प्रत्येकाचा दिवस येत असतं तर त्यामुळं तर चला जाऊ द्या आता ब्लॉग लय मोठं होईल तर इथंच करते ब्लॉगचा एंड व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आजच्या ब्लॉगमध्ये इतकं काही नव्हतं आले असं झालं तर झालं ह्याच्यातच ब्लॉग केला आहे माझा पण म्हटलं चला तुम्हाला अपडेट देऊन टाकूया तर चला बाई आता ही झाडून बिडून घेते आता 4 वाजले त्या 3:30 झाल्या त्या तर थोड्या वेळ बसते आणि झाडून बिडून घेते आणि स्वयंपाकला सुरुवात करते लवकर गावाकडेच असतं राहिले तर पुढचे ब्लॉग येतील आणि मी म्हणत होते की भरपूर दिवस मी
बसून भांडी घासली नाही आहे तसं. आता मध्ये झालं होतं पण इच्छेनं नव्हतं झालं ते म्हणूनसाठी. तर चला ब्लॉग मोठं होतं आहे. बाय.